आहे आणि कशा पद्धतीने आता मार्गी लावणार? 12 नंबर चारी हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत विषय आहे. काही शेतकऱ्यांची इच्छा आहे की 12 नंबर चारी ओपन राहिली पाहिजे, म्हणजे पाण्याचं पर्क्युलेशन होईल. त्यासाठी नगर परिषदेने टेक्निकल वापर केला होता की 12 नंबर चारी बंदी जरी केली तर रेन हार्वेस्टिंग सारखा प्रयोग त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी बोर घेऊन त्या ठिकाणी केसिंग पाईप टाकून त्या ठिकाणी पाणी ज्या वेळेस चारी येईल त्यावेळेस ते शेतात किंवा विहिरींना शेतात म्हणण्यापेक्षा विहिरींना किंवा बोरला पोचेल असं टेक्निकली त्या ठिकाणी सगळं नियोजन केलेलं होतं. पण काही शेतकऱ्यांचा गैरसमज झाला असेल की समजा मी विरोध करतोय किंवा उत्तम भैया विरोध करताय. उत्तम भैया त्यांच्या जागेवर बरोबर आहे, त्यांना असं वाटतं की रस्ता झाला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. मी पण माझी भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने पाहिजे असेल तर तुम्ही अर्ज केला पाहिजे, मोजणी आणली पाहिजे त्या ठिकाणी. तो अर्ज नगर परिषदेला तुमच्या जेवढ्यांच्या सह्या असतील त्या सह्या देऊन तुम्ही दिला पाहिजे. आणि तो सह्याचा अर्ज जो काय 10-15 लोकांचा असेल, 50-100 लोकांचा असेल, तो ते डिमांड करा तुम्ही ही मोजणी झाली पाहिजे. आणि मोजणी करून मग त्याच्यात कसा मार्ग काढता येईल तर काढता येईल. त्यात नामदार साहेब सुजयदादांचा काही विषय नाही, ते गावकऱ्यांबरोबरच आहे, शेतकऱ्यांबरोबरच आहेत. जे काय क्युबिकल त्याला जे कॉन्क्रीटचे आहेत ब्लॉक ते त्याला खाली बेस म्हणून कॉन्क्रीट करावंच लागतं. मग त्याचा तो उद्देश काय असला काही सफल होत नसतो तो काही. नाही, चर्चेतनं मार्ग आता मोजणी झाल्यानंतरच प्रत्यक्षात किती जागा ताब्यात आहे इरिगेशनच्या त्यानंतर लक्षात येईल ते. आम्ही ते जाऊन आलो, शेतकऱ्यांची चर्चा झाली, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना पण मी माझं म्हणणं मांडलं. त्यांना पटलं की बाबा ती मोजणी करून आपण निर्णय घेतला तर योग्य राहील आणि त्यांनी पण त्याला एकमताने सहमती दिलेली आहे. तोपर्यंत त्यांनी काम बंद ठेवावं म्हणून असं अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर पण विचार करण्यात येईल. सध्या काम चालू नाही, सध्याला काम बंद आहे, पण त्याच्यावर निश्चित शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणजे सूर बघता की मोजणी झाल्यानंतरच करावं. आणि त्यांचा विश्वास आहे नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांवर आणि सुजयदादांवर, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही काही.